नमस्कार मित्रांनो, मी पुन्हा तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत करतो. चॅनलचं नाव आहे इंडियन ट्रेडिंग बीस्ट आणि जसं की मी आज थंबनेल टाकलंय, फक्त ₹1000 गुंतवा आणि कमवा 1,00,000. तेही कोणताही 30% टॅक्स न भरता. टॅक्स कोणता? म्हणजे इन्कम टॅक्स, जो आपल्याला इंडियन मार्केटमध्ये आपल्या सीतारामन बाईंनी सांगितलंय की तुम्ही फॉरेन ट्रेड कराल, क्रिप्टो ट्रेडिंग कराल तर 30% भरावे लागतील. अर्थात माझा व्हिडिओ आजचा क्रिप्टो ट्रेडिंगवर आहे, क्रिप्टो करन्सीवर. तर मित्रांनो, पहिली गोष्ट, मी हा क्रिप्टो करन्सीवर व्हिडिओ का बनवतोय ह्यावर थोडं सांगेन. कारण की आजकाल ट्रेडिंगमध्ये म्हणजे इंडियन ट्रेडिंगमध्ये जसं की निफ्टी, बँक निफ्टी याच्यावर एवढे रिस्ट्रिक्शन यांनी टाकले आहेत. म्हणजे लॉट साईज वाढवली आहे, परत हेजिंग बंद केली. हेज करता येत नाही आता, हेजिंगचा बेनिफिट मिळत नाही. परत अजून त्यांनी मार्जिन कमी केलंय. म्हणजे मला म्हणायचं आहे की मार्जिन कमी केलंय. म्हणजे आधी जे कमी पैशात ट्रेडिंग करू शकत होतो आपण, ते आता आपल्याला खूप पैसे गुंतवायला लागतात. जसे 1.5 लाख 2 लाखापर्यंत आता आपल्याला गुंतवायला लागतात, तेव्हा कुठे ट्रेडिंग आपण म्हणजे एक लॉट मध्ये ट्रेडिंग करता येते. आणि आधी हेजिंग बेनिफिट मिळायचं. हेजिंग म्हणजे काय असते हे तुम्ही माझे आधीचे व्हिडिओ बघा, तुम्हाला कळेल. तर सगळेच म्हणजे मोस्टली ट्रेडर आता क्रिप्टो करन्सीकडे वळत आहेत. आणि हे आता यांना हेही चालत नाही की क्रिप्टो करन्सीकडे यांनी गेलं नाही पाहिजे, तर त्यावर सुद्धा हे रिस्ट्रिक्शन टाकायला विचार करतायत. असो, पण तरी पण जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत आपण करू, हे की नाही. तर क्रिप्टो करन्सीसाठी मित्रांनो 3 करन्सी इम्पॉर्टंट असतात. तर जशा की आपलं गोल्ड, सिल्वर आणि ब्राउन्स, म्हणजे सोनं, चांदी आणि तांबं. जसे या 3 इम्पॉर्टंट मेटल असतात ट्रेडिंगसाठी. तसंच क्रिप्टो करन्सीमध्ये 3 बिटकॉइन, आपले 3 कॉइन्स असतात, जे मोस्ट प्रॉबेबली ट्रेडिंग करतात लोक. आणि त्यात जरा वॉलेटिलिटी असते. आता एक असतं तो बिटकॉइन, जो की हा बघा, हा बिटकॉइन आहे. त्यानंतर असतं इथेरियम आणि त्यानंतर असतं सोलानाकडून सोलाना परफेक्ट, हे बघा. तर हे 3 कॉइन असतात ज्यात तुम्ही चांगली ट्रेडिंग करू शकता. म्हणजे ॲटलिस्ट वॉलेटाईल असतात ते जरा. बँक निफ्टी सारखे जरा वॉलेटाईल असतात. म्हणजे 3 तुम्ही कॉइनमध्ये ट्रेडिंग करू शकता. तर बिटकॉइन म्हणजे गोल्ड, जसं की आपलं गोल्ड असतं तसं बिटकॉइन. कारण की खूप महाग आहे. 99 लाख रुपये एक बिटकॉइनची किंमत आहे. त्यानंतर इथेरियमची समजा किती असेल, हे बघा, $2600 चालू आहे आता. बिटकॉइनची किंमत बघा, $1,00,000. सोलानाची किंमत आहे $150. सर्वात स्वस्त सोलाना आहे आणि म्हणून त्यात जास्त ट्रेडिंग होते, जास्त वॉलेटाईल पण असतं. तर बिटकॉइन पण आपण करू शकतो ट्रेड, पण आपल्याला कमी रेंजमध्ये प्रॉफिट होईल. इथेरियममध्ये त्याच्याहून थोडं जास्त, सोलानामध्ये जास्त करून सोलाना करता आणि जास्त कॉइन तुम्ही खरेदी करू शकता. मार्जिन तेवढं म्हणजे जास्त मिळतं. तर क्रिप्टोकरन्सी मध्ये ट्रेडिंग सुरू करण्यासाठी तुम्हाला डेल्टा एक्सचेंज करून, हे एक मीडियम आहे, म्हणजे ब्रोकर आहे आपल्या इंडियामध्ये, जो की तुम्हाला क्रिप्टोकरन्सीमध्ये ट्रेडिंग करायला देतो. तर ह्याची लिंक मी ओपन करायची, डीमॅट म्हणजे यांचं अकाउंट ओपन करण्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मी टाकीन. तर ती क्लिक करून तुम्ही अकाउंट ओपन करू शकता. अकाउंट ओपनिंग फ्री आहे, त्याला काही चार्जेस नाही आहेत. तर कशी ट्रेडिंग करायची ते मी आज तुम्हाला सांगतो.
हे बघा, आता हे बिटकॉइनचा परपेच्युअल आहे. हे बघा, परपेच्युअल म्हणजे फ्युचर्स, जसं आपलं बँक निफ्टीमध्ये फ्युचर्स असतात तसंच हे आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग करू शकता. हे बघा, आता मी याच्यावर क्लिक केलं तर हे चार्ट ओपन होईल ह्याचा. तर आता माझी रेकॉर्डिंग चालू आहे म्हणून हे स्लो चालते, नाहीतर एवढं स्लो नाही चालत. हे बघा, ह्याचा चार्ट आहे हा. असा चार्ट ओपन करू शकता. पाहिजे ते इंडिकेटर तुम्ही लावू शकता याच्यात. आणि ह्याच्या अकाउंटमध्ये तुम्ही किती पैसे टाकू शकता. पहिले समजा तुम्हाला ट्रेडिंग करायची असेल तर 5,000 टाका. 5,000 रुपये तुम्ही यात लोड करू शकता ॲड फंड करून. हे बघा, ॲड फंड, ते ॲड फंड करून या 5,000, 2,000 रुपये, 1,000 रुपये किती पाहिजे तेवढे तुम्ही फंड करून. आणि ह्यांचं एक बेनिफिट काय आहे, तुम्ही डायरेक्टली UPI पेमेंट करू शकता. हे बघा, डायरेक्टली UPI मधून तुम्ही पे करू शकता. हे बघा, पे केले, QR कोड येणार, तुम्ही पाहिजे तेवढे या अकाउंटमध्ये लोड करू शकता. जसं तुम्ही लोड केलं, हे बघा मार्केट, जसे तुम्ही पैसे लोड केले तुम्ही ट्रेडिंग करू शकता. आणि दुसरं एक ह्याचं एक बेनिफिट काय आहे, डेल्टा एक्सचेंज मध्ये तुम्ही प्रॅक्टिस सुद्धा करू शकता. ह्याच्यामध्ये हे लोक डेमो अकाउंट सुद्धा देतात. तुम्ही प्रॅक्टिस सुद्धा करू शकता जर तुम्हाला भीती वाटत असेल की सुरुवातीला कसं करू. तर ह्याचं डेमो अकाउंट सुद्धा असतं. हे बघा, इथे तुम्ही जाल ना या कॉर्नरला, इथे तुम्हाला हे बघा डेमो ट्रेडिंग वर क्लिक केलं की इथे तुम्ही लॉग इन करायचं. तुम्ही लॉग इन करू शकता. बिटकॉइन, सोलाना, इथेरियम वगैरे. तर आता मी तुम्हाला इथेरियम मध्ये ट्रेड घेऊन दाखवतो डेमो मध्ये. हे बघा, हे असं डेमो अकाउंट आहे. हे असं तुम्हाला चार्ट दिसणार. या डेमो अकाउंट मध्ये जरा चार्ट जरा हे असतो, कारण की प्रॅक्टिस साठी असतं. तर जास्त हे नाही, म्हणजे ऍक्टिव्ह नाही हे, प्रॅक्टिस म्हणून तुम्ही एक करू शकता. ते हे रिअल अकाउंट आहे. ह्याच्यामध्ये ट्रेडिंग करण्यासाठी तुम्हाला ह्याच्यामध्ये पैसे टाकावे लागतात, पण डेमो मध्ये काय पैशांची गरज लागत नाही. हे बघा, आता डेमो मध्ये एक ट्रेड घेऊन दाखवतो तुम्हाला. हे इथेरियम आहे. ETH USD म्हणजे इथेरियम, समजलं. इथेरियम. BTC USD म्हणजे बिटकॉइन, आणि SOL USD म्हणजे सोलाना. आता हे तीनच मी कॉइन तुम्हाला दाखवतोय. असे भरपूर कॉइन असतात, पण हे 3 कॉइन का दाखवतोय, कारण की यात जरा व्हॉलेटिलिटी जास्त असते. आता हे चार्ट बघून मला असं वाटतं की हे खाली चालली प्राइस, तर मी सेल साइडची पोझिशन घेणार. सेल साइड म्हणजे इकडची. तर मी सेल करणार बिटकॉइन, आपलं इथेरियम. मी ह्या प्राइसवर मी क्लिक केलं, तशी ही प्राइस मी क्लिक केली तशी हे बघा, ह्या इथे तुम्हाला सगळं हे फंड रिक्वायरमेंट वगैरे सगळी डिटेल येणार. तुम्हाला किती फंड रेज करायचंय त्याच्याबद्दल. आता मी हे बघा इथे क्लिक केली प्राइस, तसं मला 4.49 ETH म्हणजे 400 लॉट. आता इथे सेटिंग काय आहे, 25x. हे बघा, 100x पर्यंत तुम्ही मार्जिन घेऊ शकता याच्यात. 100x पर्यंत म्हणजे 100 पटीने तुम्ही जेवढे पैसे लावाल त्याच्या 100 पटीचा ट्रेड तुम्ही घेऊ शकता. म्हणजे तुम्ही 1,000 रुपये लावलेत तर 1,000 रुपयाचे 100 पट म्हणजे लाख रुपयाचा ट्रेड तुम्ही यात करू शकता 1,000 रुपये टाकून. म्हणून मी बोललो 1,000 रुपयात लाख रुपयाचा ट्रेड असा केला जातो. तर 100%
सेट केला 100x करून, आणि तुमची किती अमाऊंट म्हणजे 1000, हे पर्सेंटेज कसले, 1000 रुपयामध्ये तुमचे किती अमाऊंट तुम्हाला या ट्रेडला लावायचे आहेत. तर मला 50% लावायचे, मी समजले 50% लावायचे. तर माझे आता 50% म्हणजे 1000 रुपयाचे 50% लागणार 500 रुपये, हे का नाही. 500 रुपयात जेवढे ट्रेड येणार माझे 100x मध्ये, जेवढे लॉट साईज येणार तेवढी ते ऑटोमॅटिकली सिस्टम काउंट करून बाय करणार. आता मी 50% अमाऊंट लावली आणि 100x मी मार्जिन घेतला, आणि मी हे आता मला इथे फंड रिक्वायरमेंट आले $473 आणि अवेलेबल मार्जिन 1000 USD, म्हणजे एवढी USD अवेलेबल आहे आणि एवढे आपल्याला 473 रुपये या ट्रेडसाठी लागणार आहे. तर मी हे सेल साइड करायची आपल्याला. सेल साइड मध्ये आपण हे 100x 50% मार्जिन हे मी हे केले सेल. ठीक आहे, सेल साइडची आपली पोझिशन लागली. तर असं आपल्याला सगळी डिटेल दिसणार ह्या पेज, ह्या लाईन मध्ये की तुम्ही किती हे केलेत. हे जसं मी सेल केलं तसं ते वरती जायला लागलंय, पण हा खाली आला आता, तर मला इथे प्रॉफिट दाखवायला सुरू होणार. तर सांगायचा उद्देश काय की हे इथे सगळं तुम्हाला डिटेल दिसणार, तुम्ही कितीचा ट्रेड घेतलाय किंवा काय, किती तुम्हाला प्रॉफिट होतोय. तुम्हाला चार्जेस सुद्धा इथे दिसतील, किती चार्जेस तुम्हाला लागणार आहेत काय ते. जसं की आता इथे बघा, ऑर्डर हिस्ट्री, हे बघा, हे माझे पूर्वीचे ट्रेड आहेत. हे सगळे चार्जेस किती लागतात ते सुद्धा येतं ह्याच्यामध्ये. हे बघा, एक्झिक्युशन प्राइस, सॉरी, पोझिशन आहे, चार्जेस सुद्धा दाखवतात. एक मिनिट, साईज, चार्जेस कुठे गेले, एक्झिक्युशन प्राइस, रिअलाइज प्राइस, इथे तुम्हाला डिटेल दिसते सगळी. तुम्हाला कळेल जेव्हा तुम्ही ट्रेड कराल तेव्हा कळेल. तर हे आता डेमो अकाउंट आहे म्हणून ते तसं दिसतंय, नाहीतर हे खूप फास्ट असते. बघूया आपण या ट्रेड मध्ये काय होतं. आता $50 USD मला लॉस होतोय. आता एस्टिमेटेड लिक्विडिटी प्राइस, ही एस्टिमेटेड लिक्विडिटी प्राइस म्हणजे काय असते की जर माझा ट्रेड 2646 रुपयाच्या वर जर प्राइस गेली तर ऑटोमॅटिकली मला ट्रेड मधून बाहेर काढलं जाणार, कारण की तो माझे तेवढेच पैसे लावलेले आहेत, माझ्या ट्रेड मध्ये तेवढेच पैसे लावलेत की मी 2646 प्राइस पर्यंतच मी थांबू शकतो. त्याच्या वर प्राइस गेली की मला माझा अमाऊंट जे मी लावले ते झिरो होऊन जाणार, कारण की मी 100x मार्जिन घेऊन हा ट्रेड घेतलाय. 100x मार्जिन, 100 पटीने. तर तेवढा मला प्राइस मध्ये पण, म्हणजे ही प्राइस जी आपल्याला दाखवतात ती एस्टिमेटेड लिक्विडिटी प्राइस, म्हणजे तुमची एक्झिट होणार ऑटोमॅटिकली जर त्याच्या वर प्राइस गेली तर. या प्रकारे इथे अशी ट्रेडिंग होते क्रिप्टो ट्रेडिंग म्हणजे इथेरियम मध्ये. बघू या ट्रेड मध्ये काय होतं. हे जरा स्लो असते, कारण की हे बघा, आता इथे पण तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस दिसेल. आता मला $40 लॉस दाखवतोय. ठीक आहे, $40 लॉस दाखवतोय. समजा आता इथून खाली गेली प्राइस तर मला प्रॉफिट होणार. बघू काय होतं. तर व्हिडिओ पण जरा मोठा होतो, कारण की 30 लिमिटच माझं रेकॉर्डिंग हे आहे,
लिमिट बघू, मी रेकॉर्ड करतो तरी आपण फास्ट फॉरवर्ड करू जेव्हा व्हिडिओ टाकताना. लेट्स सी. तर क्रिप्टोकडे आता मी त्याबद्दल जरा सांगतो. क्रिप्टोकडे का वळावं लागतंय, म्हणजे मजबूर झाले आहेत आमच्यासारखे ट्रेडर. आता मजबुरीमध्ये वळावं लागते, कारण की इथे मार्जिन मिळतो. मेन म्हणजे मार्जिन मिळतो. जसं की जे मोठमोठे जे ट्रेडर आहेत, जसे हे धीरूभाई सॉरी झुंझुनवाला बोला, तो केडिया, परत हे डीमॅटचा मालक कोण तो, डीमॅट बोलतोय, डीमार्टचा मालक, नाव विसरलो मी, तो, हे सगळे लोक मार्जिन घेऊन ट्रेड करायचे. आधी बँक निफ्टी मध्ये सुद्धा 100x 400x 500x असे मार्जिन मिळायचे. त्यामुळे तर हे कमी पैसे लावून जास्त पैसे यांनी कमवले त्या काळामध्ये. म्हणजे आता हे समजा 98च्या काळात, 98च्या जमान्यात यांची एवढी कमाई कशी झाली, यांनी एवढे मार्जिन घेऊन कमी पैसे लावून जास्त पैसे कमवले. आताचे जे रिटेलर आहेत ते काहीच कमवूच शकत नाही, कारण की त्यांच्याकडे मार्जिनच नाही. तुम्हाला जास्त पैसे कमवायचे तर तुम्हाला जास्तच पैसे लावायचे. आत्ताच यांनी महिना 2 महिना झाला यांनी ही कांड केलंय. असं का? तर ह्यांना माहिती आहे की लोक कमी पैसे लावून जास्त पैसे कमवायला लागलेत, आणि हे यांना नकोय. जर असं झालं तर मग गधा मजुरी करणार कोण? हा, नोकरीला जाणार कोण? सगळेच इथे कमी पैसे लावून पैसे कमवायला लागले, तर मग गधा मजुरी करणार कोण? गधा मजूर पाहिजे यांना. म्हणून यांनी जे लहान ट्रेडर होते, जे म्हणजे आधी 5,000 सुद्धा ट्रेडिंग व्हायची बँक निफ्टी मध्ये, 5,000 10,000 20,000 तर खूप झाले, 20-25,000. आजकाल तुम्हाला 2-2.5 लाख घातले तरी तुम्ही एक लॉट विकत घेऊ शकता फक्त. आधी हेज करण्याचं बेनिफिट मिळायचं, म्हणजे एक मी समजा लॉट साईज बाय केलंय, तर त्या ऑप्शन बाय केलंय, तर एक 10 रुपयाचं मी ऑप्शन जर सेल केलं, 10 रुपये किंवा 15 रुपयाचं मी ऑप्शन सेल केलं, तर त्याची प्राइस टोटली कमी होऊन जायची. टोटली म्हणजे 20-30 हजार, लाख 1.5 लाखाचा ट्रेड 20-30 हजारात होऊन जायचा. हेज बेनिफिट मिळायचं आपल्याला तेव्हा. पण आजकाल ते पण यांनी बंद करून टाकलंय, पूर्ण वाट लावून ठेवली आहे. ह्याच्यामुळे आता हेच सुद्धा करता येत नाही, काय मतलबच राहिला नाही. ते बँक निफ्टी मध्ये ऑप्शनचे एक्सपायरी यांनी बंद करून टाकली. विकली एक्सपायरी आपण जी होती ती बंद करून टाकली. त्यात ट्रेड करता यायचा, त्यात हेज करता यायचं. हेजिंगच त्यांनी बंद करून टाकलं, की हेजिंगमुळे काय व्हायचं की रिटेल ट्रेडरला लॉसच व्हायचा नाही. हेजिंगचं एक बेनिफिट असं असायचं की तुम्हाला लॉस होणारच नाही, प्रॉफिट मधूनच तुम्ही बाहेर पडणार. बघा आता मला किती लॉस दाखवत होता, $40 दाखवत होता, आता $3 मला प्रॉफिट दाखवतोय. तर हे असं असतं. म्हणजे तुम्हाला जर कॉन्फिडन्स असेल ट्रेडमध्ये तर तुम्ही ट्रेड करू शकता. म्हणजे 100x मार्जिन तुम्ही घेऊ शकता. आता मला माहिती इथे की इथून खालीच जाणार आहे, म्हणून मी 100x मार्जिन घेऊन मी हा ट्रेड घेतला. मला एक कॅन्डल अशी आहे ह्याच्यामध्ये जी सांगते मला की खालीच जाणार, म्हणून मी या कॉन्फिडन्सनी सेलचा ट्रेड घेतला. का घेतला मी सेलचा ट्रेड? कारण की ती मला एक कॅन्डल दिसते, ते कॅन्डल बघून मी सेलचा ट्रेड घेतला. तर तुम्ही 100% जर तुम्हाला चार्ट रेडिंग येत असेल ना, तर तुम्ही डेफिनेटली 100x काय 500x ट्रेड घ्या, लॉस होणारच नाही तुमचा. म्हणजे ह्याच्या चार्ट रेडिंग आली पाहिजे. आता हा ट्रेड मी बंद करतो, कारण की खूप मोठा व्हिडिओ होईल. हे एक्झिट घेतो मी ह्याच्यातून.
आता मार्केट क्लोज दाखवते, पण तरी हे बघा $12 आता दाखवते. हे बघा आता आपण ह्याच्यातून किती प्रॉफिट घेतलं, $17 घेतलंय. रिलीज प्रॉफिट अँड लॉस 21 डॉलर मला प्रॉफिट झालाय. ठीक आहे, $21 आपल्याला प्रॉफिट झालेला आहे या ट्रेडमध्ये. तर ह्या प्रकारे तुम्ही क्रिप्टोमध्ये ट्रेडिंग करू शकता. आणि क्रिप्टोमध्ये जरा आता जास्त चार्जेस लावतायत हे ब्रोकर्स, पण थोड्या दिवसांनी मला वाटतं की कॉम्पिटिशन होईल. आता ह्याला डेल्टा एक्सचेंजला कोण कॉम्पिटिटर नाही, म्हणून हे चार्जेस पण जरा जास्तच लावतायत. पण तुम्ही जर मोठा प्रॉफिट काढला, मोठा प्रॉफिट, जसं की हे बघा आता मी इथे बघा, हे प्रॉफिट अँड लॉस, हे बघा आता इथे बघा, हा बघा प्रॉफिट मला $700 मी प्रॉफिट काढलाय ह्याच्यात. ठीक आहे, $700. असं $700 तुम्ही प्रॉफिट काढला तर तुमचं प्राइस जी असते, म्हणजे जो चार्जेस असतो तो ऍडजस्ट होऊन जातो. एवढे चार्जेस मग तुमचे काय भीती राहत नाही चार्जेसची. तुम्ही प्रॉफिट किती घेता त्याच्यावर हे असते की तुमचे चार्जेस मग काय $4-5 लागतो. फीस तुम्ही यात इथे कॅल्क्युलेट करू शकता. हे बघा, फीस तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. हे बघा मार्केट गेलं खाली, मला माहित होतं, आणि की हा सेलचा ट्रेड होता. मी 100% इतका शोर काय, कारण की मला एवढ्या वर्षात तेवढं एक्सपिरियन्स आलाय की काय इथे झालं की काय होते. आणि हे तुम्हाला सुद्धा प्रॅक्टिसनीच येणार. बघा मी सेल मारला होता, अजून सुद्धा मला प्रॉफिट झाला असतं, पण मी एक्झिट मारला. जाऊ दे, मी तुम्हाला एक दाखवण्यासाठी म्हणून एक ट्रेड घेतलेला. तर तुम्हाला सुद्धा डेल्टा एक्सचेंजमध्ये खोलायचं असेल अकाउंट तर मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे. खूप दिवसांनी मी व्हिडिओ टाकलाय, खूप दिवसांनी काय, मला वाटतं वर्षभराने मी व्हिडिओ टाकलाय. का तर म्हणजे माझी ट्रेडिंग आता मी मूव्ह करतोय क्रिप्टोमध्ये, आणि की यात 100x 500x मिळते तर तोपर्यंत फायदा उचलून घ्यावा. नंतर हे यांनी जर मार्जिन कमी केलं, हे जर सीतारामनच्या लक्षात आलं की ते पब्लिक पैसा कमवायला लागली, मार्जिन भरपूर मिळतंय म्हणून, तर ती यातलं मार्जिन सुद्धा कमी करून टाकणार. 10x 20x असं करून टाकलं. आता तरी तुम्हाला 500x 200x, आता इथे बघा इथेरियमचं 100x मार्जिन आहे, 100x आहे. पण तुम्ही जर सोलाना बघाल, सोलाना करून एक कॉइन आहे, हे बघा, सोलाना मध्ये सुद्धा 100x मार्जिन यांनी केलंय. हे बघा, सोलाना मध्ये सुद्धा 100x मार्जिन केलं. हा म्हणजे किती तुम्हाला दाबलं जातं बघा कसं. हा बिटकॉइन मध्ये पण 100x मार्जिन. म्हणजे आता आपण हे डेमो होतं, आता यात बघूया. सॉरी, इथेच लिहिलं असेल, हे बघा, बिटकॉइन मध्ये 200x मार्जिन दिलंय, इथेरियम मध्ये 200x आहे, सोलाना मध्ये 100x आहे. तर आता जोपर्यंत हे मार्जिन मिळते ना, तोपर्यंत त्याचा फायदा उचलून घ्या. म्हणजे माझ्या मते तरी निफ्टी, बँक निफ्टी मध्ये ट्रेड करण्यापेक्षा हे आता मार्जिन मिळते तोपर्यंत ठीक आहे. म्हणजे हे मार्जिन बंद झाल्यावर मग दुसरीकडे वळावं लागेल. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही जर ट्रेड केलं ऑप्शन्समध्ये ह्याच्या, तर तुम्हाला 30% जे आपल्याला इन्कम टॅक्स भरावा लागतो, 30%चा चार्जेस, टीडीएस घेतात ना क्रिप्टोमध्ये, तो टीडीएस तुम्हाला लागणार नाही, 30%चा टॅक्स.
तर हे एक बेनिफिशियल आहे अजून तरी, म्हणजे अजून त्या सीतारामनच्या लक्षात नसेल आलं किंवा काय माहिती ती करेल, पण याच्यावर सुद्धा पाऊल उचलेल, याच्यात सुद्धा ती काहीतरी उंगल्या करणार. तर जोपर्यंत आहे तोपर्यंत यूज करून घ्या. तर असेच मी नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आणत जाईन. अजून तुम्हाला यात काय डिटेल हवी असेल तर मला कमेंट करून सांगा, आणि परत भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत प्रॅक्टिस करत राहा आणि माझे लाईक्स आणि फॉलो करत राहा. गुड नाईट, शुभरात्री, बाय बाय.